1 लिटर दुधापासून बनवलेलं हे पाचक श्रीखंड कंटेनर उलटा केला तरी खाली पडत नाही. ऋतूनुसार पारंपरिक आरोग्य जपणाऱ्या आपल्या किचनमध्ये आज बनवणार आहोत जांभूळ पाचक श्रीखंड. मी आज एक अशी पारंपरिक पद्धत दाखवणार आहे ज्यामध्ये काही वाया जाणार नाही. 1 लिटर दुधापासून आपण घरचा चक्का बनवणार आहोत. जांभळाच्या बिया फेकून न देता त्याची पावडर तयार करणार आहोत आणि उरलेलं वे वॉटर देखील वापरणार आहोत. श्रीखंडासाठी लागणारा चक्का तुम्ही मार्केटमधून आणू शकता, पण मी चक्का घरीच बनवते. एकदम सोप्पा आहे आणि सहजच बनतो. मी नेहमी घरीच दही लावते आणि ते घट्ट असायला हवं. आता घट्ट दही कसं बनवायचं तेही मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे हे 1 लिटर म्हशीचं दूध आहे. त्याला मी मंद आचेवरती चांगलं उकळून घेतलंय. दूध मी व्यवस्थित उकळून घेतलं आणि त्याचं तापमान एवढं ठेवलं की आपण बोट बुडवलं तर ती ऊब आपण सहन करू शकू. दही लावण्यासाठी दुधाचं तापमान एवढंच असायला हवं. आता विरजण्यासाठी मी 1 लिटर दुधात 1 टेबलस्पून भरून आंबटसर असं दही घालत आहे. आता विस्करने किंवा चमच्याच्या साहाय्याने हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बस, दुसरं काहीच करायचं नाहीये. आता झाकण ठेवून देऊ. जर तुम्हाला वाटत असेल की बाहेरचं तापमान थोडं थंड आहे, तर वरून एखादी गरम शॉल किंवा टॉवेल झाकून ठेवा, जेणेकरून रात्रभरात दही एकदम परफेक्ट सेट होईल. 8 तासानंतर दही पाहून घेऊया. बघा किती घट्ट दही तयार झालंय. आता आपण ह्यापासून हंकड म्हणजे चक्का बनवूया. मी हा एक मोठा बाउल घेतला आहे आणि त्यावरती एक गाळणी ठेवून देऊ. गाळणीवरती एखादं मलमलचं कापड ठेवून देऊ. तुम्ही यासाठी एखादी कॉटनची ओढणी सुद्धा वापरू शकता. बघा, हे जे पूर्ण दही आपण बनवलंय ना, ते ह्यात ओतून घेऊया. घरी खूपच छान दही तयार होतं. तर बघा, संपूर्ण पाणी खाली भांड्यात निघत चाललंय. आता कापडाची टोकं एकत्र करून एक वर ताटली आणि वजनासाठी खलबत्ता ठेवून देऊ. हा संपूर्ण सेटअप आपल्याला फ्रीजमध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवायचा आहे. जितका जास्त वेळ ठेवाल तितका छान पनीर सारखा कोरडा चक्का तयार होईल. आता 8 तासानंतर मी चक्का फ्रीजमधनं बाहेर काढलाय. चक्क्यामधून जे खाली पाणी निघालं आहे ते बहुतेक लोक पाणी फेकून देतात. माझ्या स्वयंपाकघरात शक्यतो काहीच वाया जात नाही. हे प्रोटीनयुक्त व्हे वॉटर पासून आपण ताक बनवू शकतो, कणिक मळू शकतो किंवा इतर अनेक उपयोग करता येतात. आणि हा बघा, पनीर सारखा घट्ट चक्का बनला आहे, जो मार्केटपेक्षाही बेस्ट आहे. आणि ह्याचं वजन साधारण 350 ते 400 ग्राम आहे. इतका परफेक्ट बनला आहे की यात एकही थेंब पाण्याचं नाहीये. आता हा चक्का आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता यात गोडव्यासाठी आपण साधी पांढरी साखर न वापरता मिक्सरमध्ये दळलेली 4 ते 5 टेबलस्पून अशी पत्री खडीसाखर घालणार आहोत. आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरात खडीसाखरेचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. आयुर्वेदात खडीसाखर शीत गुणधर्माची मानली जाते. मला या रेसिपीत खडीसाखर वापरण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिची गोडी अगदी सौम्य असते. त्यामुळे जांभळाची नैसर्गिक चव आणि रंग अधिकच उठून दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. आपल्या पारंपरिक जेवणात आल्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. माझी आजी नेहमी सांगायची की आलं हे पोट फुगणं किंवा सुस्ती घालवण्यासाठी आणि पचन एकदम बेस्ट ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. म्हणूनच माझ्या या श्रीखंडाला एक हलका पाचक टच देण्यासाठी मी ह्यात आल्याचा रस वापरत आहे. पण माझी टीप लक्षात ठेवा, आल्याचा रस खूप जास्त घालायचा नाहीये. फक्त अर्धा चमचा पुरेसा आहे. मी स्वतः अनुभवलंय की इतक्याशा प्रमाणातही चवीमध्ये खूप छान आणि फ्रेश फरक पडतो. आता आपण याला फेटणार आहोत. तसं तर पारंपरिक पद्धतीने याला हाताने किंवा पुरण यंत्राने रगडलं जातं. पण तुम्ही या विस्करच्या मदतीने 5 ते 7 मिनिटातच फेटून घेऊ शकता, जेणेकरून ते एकदम क्रीमी आणि गुळगुळीत होईल. आणि श्रीखंड म्हटलं की वेलची पूड आलीच. यात आपण अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊ. आणि आता येतोय आपल्या श्रीखंडाचा मुख्य हिरो, तो म्हणजे जांभूळ. इथे मी साधारण 150 ग्रॅम पिकलेली ताजी जांभळं घेतलीत. सर्वप्रथम ती स्वच्छ धुवून घेऊया. आता एक एक करून त्यातील बिया वेगळ्या करून फक्त गर काढून घेऊया. जांभूळ निवडताना शक्य पूर्ण पिकलेली आणि रसाळ जांभळं निवडा. त्यामुळे श्रीखंडाला सुंदर रंग आणि नैसर्गिक गोडवा येतो. आता हा गर मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी गुळगुळीत पल्प तयार करून घेऊया. बघा, कोणताही कृत्रिम रंग न वापरता किती सुंदर नैसर्गिक जांभळा रंग तयार झालाय. आता हाच रंग या श्रीखंडाला एक वेगळी ओळख देईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जांभळाच्या बिया अजिबात फेकून द्यायच्या नाहीत बरं का. आता ह्या आपण स्वच्छ धुवून वाळवून घेणार आहोत, कारण पुढे त्याचाही उपयोग काय कसा करता येईल ते आपण बघू.
आपण आता तयार करून ठेवलेला ताजा जांभळाचा पल्प हळूहळू या फेटलेल्या चक्क्यात घालूया. मला साधारण 4 ते 5 टेबलस्पून जांभळाचा पल्प लागला. आता हे सर्व पुन्हा एकदा हलक्या हाताने छान फेटून घेऊया. जांभूळ हे पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारं असं फळ आहे जे आयुर्वेदानुसार कफ आणि पित्त संतुलित ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. यात मुबलक प्रमाणात आयर्न असतं, जे रक्त शुद्ध करायला आणि शरीरातील सुस्ती घालवायलाही मदत करतं. ऋतूनुसार उपलब्ध होणारी ही फळं आपल्या आहारात समाविष्ट करणं ही आपल्या पूर्वजांची एक सुंदर सवय होती. माझ्या या श्रीखंडातील चक्का हाय प्रोटीन असल्यामुळे ते खाल्ल्यावर छान पोटभर वाटतं. आणि आपण ह्यात घातलेलं आलं आणि वेलची हे मसाले चव अधिक संतुलित करून पचनक्रिया एकदम चोख ठेवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त आणि अतिगोड स्वीटच्या तुलनेत हा एक घरगुती, ताजा आणि पौष्टिक पर्याय आहे. म्हणूनच मला हे जांभूळ पाचक श्रीखंड फक्त एक गोड पदार्थ वाटत नाही, तर ऋतूनुसार खाणं, काहीही वाया न घालवणं आणि पारंपरिक शहाणपण जपणाऱ्या आपल्या स्वयंपाकघराची सुंदर आठवण वाटते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या जांभळाच्या बिया मी 2 दिवस उन्हात छान सुकवून घेतल्या होत्या, त्या आता मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेत आहे. जांभूळ बियांचं चूर्ण तयार करून एका काचेच्या बरणीत हे आपण चूर्ण भरून ठेवू. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात फक्त अर्धा चमचा ही पावडर मिक्स करून घ्यायची. ज्यांना शुगरचा किंवा पोटाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर हे पाणी अमृतच आहे. तर तुमच्या घरी जांभळापासून कोणते कोणते पदार्थ बनवले जातात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जांभळाच्या बियांचा तुम्ही कधी उपयोग केला आहे का, हेही मला जाणून घ्यायला आवडेल. तर निसर्गाचा हा पावसाळ्याचा मर्यादित खजिना संपण्यापूर्वी माझी ही जांभूळ पाचक श्रीखंडाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. घरच्यांनाही खाऊ घाला आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला माझी ही झिरो वेस्टेज आणि आरोग्याची आयडिया कशी वाटली, हेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या शीतूच भोजनम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्तपैकी पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.